नमस्कार मैत्रिणींनो, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर फॅब्रिकपासून आपल्याला छान असे लटकन तयार करून घ्यायचे आहेत। तर त्याच्यासाठी 5.5 इंच लांबी रुंदीच्या अशा पद्धतीने एकाच कलरचा 2 कपडा कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला बरोबर ते पकडून आणि पिना वगैरे लावून घ्यायचे आहेत। तर बघा, तुम्ही इथं 2 वेगवेगळ्या कलरचा कपडा वापरू शकतात किंवा मग एकाच कलरचा कपडा घेतला तरी देखील चालेल। तर खूप छान अशा ट्रेंडिंग ही लटकन्स डिझाइन आहे। तर दोघंही कपड्यावरती बरोबर आपल्याला असं एकसारखं पकडायचं आहे। तर कपडा पैठणी साडीचा असल्यामुळे थोडं सरकत आहे, म्हणून मग पिना लावून घेत आहे। मागे पुढे होणार नाही ही आपल्याला काळजी घ्यायची, मग मी पिना लावून घेत आहे। तर अशा पद्धतीने बरोबर पकडून घेतलं एका साईडला, मग अशा पद्धतीने पिन लावून घेतली। त्याच्यानंतर मग ही ओपन बाजू आहे। तर हे 4 पदर आहेत, दोघंही कपड्यांचे आपण फोल्ड करून घड्या करून घेतल्या आणि मग जी ओपन बाजू आहे त्या ह्या पद्धतीने एक एक पार्ट बरोबर आपल्याला पकडून आणि या पद्धतीने ठेवून घ्यायचे। छान असं लटकन तयार होण्यासाठी मग 4ही जे काही कपड्याचे भाग आहेत ते बरोबर एकसारख्या मापात आपल्याला ठेवून घ्यायचे। मागे पुढे होत असतील तर ते बरोबर अशा पद्धतीने सेट करून घ्यायचे आहेत। तर त्यातील जे काही कमी जास्त अंतर आहे ते बरोबर आपल्याला असं एका मापात करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग बरोबर या पद्धतीने पकडून आणि शिलाई करून घ्यायची। शिलाई करून झाल्यानंतर एक्स्ट्राचा जो काही धागा वगैरे आहे तो पॅक करून घ्यायचा आणि एका बाजूला बरोबर मग ह्या पद्धतीने बरोबर फोल्ड करून घ्यायचं। बरोबर सेट केलं ह्या पद्धतीने खालच्या बाजूला लगेच पुन्हा मग त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची। धागे वगैरे कट करून घेतले, त्याच्यानंतर एक्स्ट्राचा कपडा कट केला आणि त्याच्यानंतर मग जी काही आपण लटकनसाठी दोरी जोडणार आहोत ती बरोबर ह्या पद्धतीने मध्य सेंटरवरती शिलाई करून मी पॅक करून घेतली। मशीन मागे पुढे करून ती थोडी लॉक करायची, जेणेकरून खेचल्यावरती लगेचच ओपन होणार नाही। तर बघा, ह्या पद्धतीने पुन्हा मग फोल्ड करून घेतलं आणि पुन्हा मग मशीन मागे पुढे करून लॉक करून घेतलं। तर फायनली खूप छान असा फॅब्रिकपासून इथं हा लटकन मी तयार करून घेतला। बघा, तर खूप छान असा तयार झालेला आहे। त्याच्यानंतर मग साडीचा काठ आहे त्याच्या ह्या पद्धतीने आपल्याला 2 भाग करून घ्यायचे, अगदी एकसारख्या मापात करून घ्यायचे आहेत। तर बघा, एकसारख्या मापात करून आणि जॉईंट करून घेतले। त्याच्यानंतर मग पुन्हा मग साडीचा कपडा घ्यायचा आणि ह्याच मापात आपल्याला बरोबर कट करून आणि त्याच्यासुद्धा एका साईडला शिलाई करून घ्यायची आहे। तुम्ही कपड्याऐवजी अस्तरसुद्धा वापर करू शकतात किंवा मग दोघंही बाजूंना एकच कलरचा कपडा वापरून घेतला तरी देखील चालेल, पण मी अस्तर न वापरता साडीचाच कपडा वापरून घेत आहे। दोघंही या पद्धतीने जोडून घेतले। त्याच्यानंतर मग जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो दोघंही पार्टवरचा मी कट करून घेत आहे आणि त्याच्यानंतर मग दोघंही एकसारखं एकमेकांवरती ठेवून घ्यायचे। बरोबर उलट बाजूने ठेवून घ्यायचे आहेत, कारण हे आपल्याला शिलाई झाल्यानंतर फोल्ड करून घ्यायचे आहेत। मध्य सेंटरवरती ठेवून दोघंही बाजूने 1.5 इंच अंतर मोजून घेतलं। पुन्हा मग त्याच्यापासून पुन्हा खालच्या बाजूला 1.5 इंच अंतर मोजून घ्यायचं। इथं सुद्धा 1.5 इंच अंतर मोजून घेतलं आणि इकडच्या बाजूला सुद्धा 1.5 इंच। त्याच्यानंतर मग खालच्या बाजूला ह्या पद्धतीने मध्य सेंटरवरती शिलाई आखून घेतलं आणि मग आपल्याला ह्या भागावरती बरोबर शिलाई करून घ्यायची। कपडा मागे पुढे होत असेल तर पिन लावून पॅक करून घ्यायचा आणि मग बरोबर ह्या पद्धतीने शिलाई करून घ्यायची। एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर खालच्या बाजूला जे काही कोने आहेत त्यांना सरळ रेषेत कट मारायचा, जेणेकरून फोल्ड केल्यानंतर कोने हे बरोबर बाहेर येतील। तर बघा, ह्या पद्धतीने बरोबर कोने बाहेर काढून घेतले आणि मग ह्या पद्धतीने छोट्या छोट्या प्लेटा घेऊन अशा पद्धतीने पकडून आणि तुम्ही सुई धाग्याने पॅक करू शकतात किंवा मग ह्या पद्धतीने धाग्याने 4 गाठ मारू शकतात। तर 4 गाठ मारण्याऐवजी सुई धाग्याने 1-2 टाके टाकून घ्यायचे। नंतर मग तुम्ही मध्य सेंटरवरती आपल्याला दोरी जोडून घ्यायची आहे। तर तुम्ही इथं रेडीमेड दोरी किंवा मग फॅब्रिकपासून तयार केलेली सुद्धा वापरू शकतात।
पुन्हा मग मी इथं कपडा घेतला तर याची आहे 3.5 इंच लांबी रुंदी आहे। ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि बरोबर ह्या पद्धतीने खालचा कोना अशा पद्धतीने ठेवून आणि बरोबर शिलाई करून घ्यायची। तर खालच्या बाजूला आपण जेव्हा फोल्ड करणार तेव्हा कमी पडणार नाही ही काळजी घ्यायची। सुरुवातीला लॉक करून वरच्या बाजूचा एक्स्ट्राचा कपडा आतमध्ये पॅक करून घेतला आणि ह्या पद्धतीने हे सुद्धा फॅब्रिकपासून छान असं लटकन तयार करून घेतलेलं आहे। तर बघा कपड्यापासून आपल्याला छान अशा पद्धतीने हे लटकन्स डिझाईन तयार करता येऊ शकतात। तर मैत्रिणींनो, ही लटकन डिझाईन कशी आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील।